हरि ओम नमः श्रीमद् परमहंसास्वादिक चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमो नमः। श्रीपुराणपुरुषोत्तमाय हरिहर हिरण्यगर्भेभ्यो नमो व्यासवाल्मीकिशुकपराशरेभ्यो नमो नमः श्रियै नमः सरस्वत्यै नमो गणपतये गुरुभ्यः। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् वीणे ब्रह्ममृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोन्मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीदुर्गाङ्कुलदेवतां भगवतीम् आर्यां जगन्मातरं श्रीनारायण इष्टदेवतमिदं भक्त्या प्रणम्य ब्रूवे। नानादुःखदपापतापशमनीं सर्वार्थदां सत्कथां पौराणीं तदनुग्रहे च दमदां वालोच्चया वद्विदं यं ब्रह्मवेदान्तविदो वदन्ति परं प्रधानं पुरुषं तथान्ये विश्वोद्गते कारणम् ईश्वरं वा तस्मै नमो विघ्नविनाशनाय। पाशाङ्कुशधरा देवीं वीणापुस्तकधारिणीं मम वक्त्रे वसे नित्यं दुग्धकुन्देन्दु निर्मला। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणरक्षितां श्रीकृष्णाख्यं परं धाम जगद्धाम नमामि तत्। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते वरेणावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम। प्रिया नवनीरदा नवनीता प्रिया नवनीरदा नवनीता प्रिया नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम
गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम कृष्ण हरी जय शरणागत दीना चरणीले शरणागत दीना शरणा शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहार राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगाचा देह महागोरे सीताराम राम चरणी लक्ष लागो लाविता सौख आम्हा गुरुमन लाविता सौख आम्हा गुरुमन गुरुमन लाविता सौख आम्हा कामक्रोधाची जाती निज धाम रे सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सार वदविता गुरुराम सारा सार वदविता गुरुराम सारा सार वदविता गुरुराम सारा सार हो सारा सार सार वदविता गुरुराम मंगलधाम जीवन हरि पाहि मंगलधाम जीवन हरि पाहि मंगलधाम जीवन हरि पाहि हरि पाहि हरि पाहि राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम
श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय वज्रदेवी हनुमान की जय श्री समर्थ सद्गुरु रघुनाथ स्वामी महाराज की जय श्री समर्थ वासुदेव महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया धसार मारे आ दासांचा अभिमान हरी दासांचा अभिमान हरी भक्तांचा अभिमान अभिमान हरी दासांचा अभिमान हरी दासांचा अभिमान जनका सोडून गेला जनका सोडून गेला नंदाच्या सदनी दासांचा अभिमान भवचित घन स्वामी रमापति भवचित घन स्वामी रमापति भवचित घन स्वामी शरणा ध्यानी
मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मुरली माला सखी है काला मोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मुरली माला सखी है काला मोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, निस दिन जागो ध्यान धरत है, निस दिन जागो ध्यान धरत है, मुनि निगमागम गुण गावत है, मुनि निगमागम गुण गावत है, जित जइए उत हम देखत है, जित जइए उत हम देखत है, शीश मुकुट गले वनमाला मोहन मुरली माला, मनमोहन मुरली माला, मनमोहन मुरली, मोहन मुरली, मोहन मुरली माला। ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या भगवंतांना वंदन करू। ज्यांच्या सान्निध्यामध्ये आपण बसलेले आहोत त्या स्वामी रघुनाथ स्वामी महाराजांना वंदन करू। ज्यांच्यामुळे कीर्तन क्षेत्रामध्ये पाय ठेवला त्या माझ्या गुरुजींना वंदन करू। आजचे आमचे दोन्ही उत्तम साथीदार दोघांनाही वंदन करून आणि आपण सगळे अधिकारी श्रोते आपणा सर्वांच्या हृदयामध्ये वास करणाऱ्या त्या परमात्म्याला वंदन करून प्रतिपाद्य विषयाकडे वळण्याचा प्रयत्न करूया। ज्या भक्ती मार्गामध्ये श्रवण आणि कीर्तन यांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, या दोनही पवित्र मार्गाने महाराजच आपणा सर्वांकडून ही सेवा करून घेणार आहेत। सर्वांचा सहभाग आवश्यक असतो कीर्तनामध्ये। समाजामध्ये सध्या असा एक प्रवाह रूढ झाला की कीर्तन म्हणजे फक्त एक उत्सवाची परंपरा म्हणून करून घ्यायचं। इथलं बोलत नाही बरं, पण एक सर्वसामान्य समज असा आहे की कीर्तनाचा एक भाग पहिल्यापासून ठरलाय म्हणून एकदा उरकून घ्यायचं। म्हणून कीर्तनाची जागा केव्हा? सगळे कार्यक्रम संपले की नंतर कीर्तन शेवटी, मग 12, 12:30, 1, 1:30 किती वाज। आणि मग अशा कीर्तनाकरता बुवा सुद्धा बघतात तो असा की साधारण 70च्या पुढचा, म्हणजे ज्यांना रात्री झोप येत नाही। साथीदारही तसेच बघायचे आणि श्रोतेही समोर 4 तसेच, ज्यांना घरी झोप लागत नाही, घराकडे काय नुसतं तळमध्ये जाऊन बसूया मंदिरामध्ये, अशी एक परिस्थिती निर्माण झाली मध्यंतरी। काय ऐकायचं आहे कीर्तनामध्ये?
प्रश्न विचारला जातो, पण काय ऐकायचं हे पहिल्यांदा येऊन ऐकलं तर कळणार ना, ऐकायचं का नाही. सांगण्याचं कारण एवढं आहे, काल थोडा विषय आपण बघितला, ज्या भगवत कृपेमुळे जन्म प्राप्त झाला आम्हाला, ज्या ज्या गोष्टी घडतायत त्याची इच्छा आहे ना. पद आपल्या समोर ठेवलंय, दासांचा अभिमानी हरी हा दासांचा अभिमानी. ओळ ऐकली, वाचली, लक्षात आलं, प्रश्न विचारला लगेच. का म्हटलं बुवा? हा म्हटलं, देव भगवंत फक्त दासांचाच भक्तांचाच अभिमान धरतो का? मी कधीही मंदिरामध्ये गेलो, नास्तिक आहे, नामस्मरण कधी करत नाही, पूजेचं आणि माझं वावडं आहे, कीर्तनाला कधी बसलो नाही, काहीही माझ्याकडून झालं नाही, मग मी दास नाही, माझा अभिमान धरणार नाही का? पण भगवंतांचं वचन आहे ना आमच्या करता, सांगून ठेवलंय स्पष्ट. मध्वया वाति वातोयम सूर्यस्तपती मध्वया. भगवंतांचं सांगणं वचन आहे. चंद्र सूर्य जे उगवतायत माझ्या इच्छेमुळंच. झाडावरून एखादं पान गळून पडायचं असेल तर त्यालाही माझी इच्छा लागते. एवढंच नव्हे, आणखी पुढे जाऊन भगवंत म्हणाले की जन्माला आलेल्या जीवानं किती श्वास घ्यायचे मी ठरवा, आणि जर माझी इच्छा नसेल कितीही प्रयत्न करा, एकही जादाचा श्वास घेऊ शकत नाही. मग कुठेही चला बरं, स्पेशालिस्ट. अरे स्वतःच त्या रोगामध्ये एक्सपर्ट होताना अनेकांना जीवनदान दिलंय, कित्येकांना नवजीवन प्राप्त करून दिलंय, पण स्वतः तोच डॉक्टर त्याच रोगानं सांगत असून मेला ना. डॉक्टर नेतू माणके, सगळ्यांना माहिती. किती लोकांना जीवनदान दिलं. स्ट्रेचरवर असताना सांगतोय अमुक करा तमुक करा, उपयोग झाला. मग त्याची जर इच्छा नसेल, कळलं आम्हाला, एकही श्वास जादाचा घेऊ शकत. जे जे करतोय त्याचीच इच्छा आहे ना, त्याचीच कृपा आहे ना, म्हणून श्लोक एक लहानपणी शिकवायचे बरं. म्हटलं की सगळ्यांना कळणार, तेव्हा लक्षात येतं बरं का, कुठेतरी तो फीड झालेला असतो आत. जरा असं त्याला टच केला की लक्षात येत. काही श्लोक होता, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल कार्य करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची कृपा. नाहीतर रात्री झोपला, त्याची इच्छा नसेल तर सकाळी रामनाम होतं ना. फोन येतात आणि मग अरे संध्याकाळी भेटेल. अहो संध्याकाळी कुठं, रात्री झोपेपर्यंत बरा होता. मग उठण्याची जर इच्छा त्याची नसेल, उपयोग काय? म्हणून सध्या अशी अवस्था झाली बरं. ते जे तत्व आहे ना, त्या तत्वाला विसरलो. जोपर्यंत ते तत्व आहे तोपर्यंत किंमत आहे ना. पूर्वीच्या काळी हे सगळं मानलं जायचं. पूर्वीच्या काळामध्ये एक 60-70 वर्षांपूर्वीचा काळ घ्या.
एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वामध्ये होती. 25-30 माणसं एका घरामध्ये गुण्या गोविंदान राहत होती आणि त्याच्यामध्ये एक कुटुंब प्रमुख कोणीतरी होता, तो निर्णय घ्यायचा. त्यावेळी याची वानवा होती बरं का. दुपारी जर पोटभर मिळालं तर संध्याकाळी मिळेलच, शाश्वती नव्हती. पण त्यांना समजा विचारलं कसं काय चाललंय, हसतमुखानं सांगितलं जायचं आनंदात आहे. त्यावेळेच आज 2024 नवरा बायको दोघच जण आहेत बरं. दोघांनाही 1.5 लाख रुपये पगार आहे. जास्त असला आमचं काही नान. चांगल्यापैकी 4 BHK चा फ्लॅट आहे. दोघांचेही 4 व्हीलर आहे. हे सगळं आहे. पण त्यांना समजा प्रश्न विचारलात कसं काय चाललंय, एरंडेल प्याल्यासारखं तोंड होतं का आणि सांगताय चाललंय कसं काय. आत्ताच चाललंय कसं तरी आणि त्यावेळेच आहे आनंदात, किती फरक आहे. का आज सगळं मिळवलंय आम्ही, सगळं आमच्याकडे आहे, पण सगळं मिळालेलं असून सुद्धा समाधान नाही. समाधान नाही. समाधान का नाही? समाधान नाही कारण तळमळ आहे. सारखी तळमळ उठल्यापासून झोपेपर्यंत तळमळ 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 चालली. त्या तळातली मळ बाजूला करा म्हणजे समाधान प्राप्त होईल ना हो. समाधान शब्दाचा अर्थच काय? सम आदान. समाचं आदान करायचं, स्थापना करायची. मग विषम असलेल्या या संपूर्ण विश्वामध्ये सम शोधून काढायचं आहे हो. आणि ते आहे. आणि म्हणून त्या तत्वाला विसरता नाही. त्या तत्वानं जागा सोडली किंमत शून्य. म्हणतात ना हेरी चालता बोलतं तत्व जाग्यावर आहे तोपर्यंत सांगतात साहेब दादा काय असेल ते. ॲडमिट केलं. संध्याकाळी रात्री भेटण्याकरता गेला बरं. भेटण्याकरता गेला. म्हटलं साहेब काळजी करू नका, बरे होणार. बरोबर काय आणलं होतं, फळबिळं ठेवली, चौकशी केली, बोलला, घरी आला. सकाळी 5:30 वाजता फोन गेला. म्हटलं आटपलं. यानं विचारलं, म्हटलं पुढचा कार्यक्रम साधारण 10 वाजता. 10 वाजता जो गृहस्थ रात्री भेटण्याकरता म्हणून गेला होता, साहेब तुम्ही बरे होणार म्हणून सांगत होता, घरी आला याची. आणि आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, बॉडी कुठं आहे? साहेब कुठं गेला? जोपर्यंत तत्व होतं तोपर्यंत जागा होती, पण तत्वानं जागा सोडल्याबरोबर स्वतःच्या घरामध्ये सुद्धा याला जागा मिळत नाही. लक्षात घ्या बरं का. कुठं ठेवता तो? घराच्या बाहेर चप्पल स्टँड असतो ना, तिथं टाकलेला असतं आड. कुठे गेलो? म्हणून त्या तत्वाला विसरता उपयोगाचं नाही. आणि त्याच्याकरता त्या तत्वाचा दास होणं महत्वाचं आहे. उपदेश आमच्याकरता केला. दासांचा अभिमानी हरी, हा दासांचा अभिमानी, हा दृष्टांत पटवून द्यायचा आहे. त्याच्याकरता पुढच्या 2 ओळीमध्ये दृष्टांत दिला. जननी जनका सोडून गेला नंदाच्या सदनी. आणि दुसरा दृष्टांत, आवडीने बहु बोरे खाई त्या शबरीची वनी, हरी हा दासांचा अभिमान. दास म्हणजे काय? भक्त म्हणजे काय? द्रु या धातूपासून तयार झालेला हा शब्द आहे. द्रु म्हणजे देणे. देण्याकरता जो सतत तयार आहे तो दास. अपेक्षा कुठलीही नाही, द्यायचं आहे फक्त बास. जमतं का आम्हाला? एकट्यानं विचारलं किती द्यायचं, काय द्यायचं, म्हटलं हाच शब्द उलट फिरव. दास सदा सतत द्यायचं. अपेक्षा कुठलीही अरे वास्तविक त्याच्याच कृपेने मिळालं ना. आमचं काय?
मध्वमुनीश्वर महाराजांचं पद आपण सगळे म्हणता, सगळ्यांना माहिती आहे ना. जननी जठरी रक्षियले मज, जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण रामा, तू माझा यजमान. जननी जठरी रक्षियले मज, जननी जठरी रक्षियले मज, पोसुनी पंचही प्राण रामा, तू माझा यजमान. बाहेर निघता मातेचे स्तनी, बाहेर निघता मातेचे स्तनी, बाहेर निघता. पय केले निर्माण रामा, तू माझा यजमान. रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. काय कळत होतं आम्हाला? गर्भामध्ये तो जीव आहे मातेच्या, रक्त मांसामध्ये उकडतोय बरं, खाली डोकं वर पाय अशा अवस्थेमध्ये, पण तिथेही रक्षण त्यानंच केलं ना. जन्म झाल्यानंतर काहीही कळत नव्हतं, मातेकडून दुधाची व्यवस्था, अन्नाची व्यवस्था त्याचीच कृपा आहे. मग हे सगळं आम्हाला कळत असताना तिकडे दुर्लक्ष करावं का? पण भगवंत हुशार आहेत बरं. जीवानं आपला भक्त होऊच नये त्याच्याकरता व्यवस्था करून ठेव. वास्तविक दासानं भगवंतांकरता भक्ती कशी करावी म्हणजे गुरुजी सांगतात बरं. एक मजा म्हणून भक्ती कशी असावी, शंकराचार्यांचा श्लोक आहे. अंकोलम निज बीज संततिरयस्कांतोपलम सूचिका, साध्वी नैज धवम लता क्षितिरुहम सिंधु सरिद्वल्लभम, प्राप्नोति यथा तथा रघुपदे पादारविन्दद्वयम्, चेतो वृत्ति रूपेत्य तिष्ठति सदा, सा भक्तिरित्युच्यते. राजाधिराज रामचंद्र महाराज की. भक्ती कशी असावी शंकराचार्य एक एक दृष्टांत देत आहेत बरं. पहिला दृष्टांत दिलाय अंकोल वृक्षात. अंकोल नावाचा जो वृक्ष असतो त्या वृक्षाच्या 5ही अंगांपासून दुसऱ्या अंकोल वृक्षाची निर्मिती होऊ शकते. असं जीवतत्व त्याच्यामध्ये पूर्णपणे भरलेलं आहे. अशी भक्ती असावी. दृष्टांत दिला, पण काही वेळानंतर लक्षात आलं अंकोल वृक्षाच्या 5ही अंगांपासून जरी दुसऱ्या अंकोल वृक्षाची निर्मिती होत असली तरी सुद्धा त्याला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. फूल असतं त्याला देठाचा आधार असतो, देठ असतं त्याला त्या फांदीचा आधार असतो, फांदीला खोडाचा आधार घ्यावा लागतो, खोडाला खाली मुळाचा आधार घ्यावा लागतो, मुळाला जमिनीचा आधार घ्यावा लागतो. शंकराचार्य म्हणाले असं उपयोगाचं नाही, म्हणून तो दृष्टांत बाजूला ठेवला. पुढचा दृष्टांत अयस्कांतम सूचिका. अयस्कांत म्हणजे चुंबक आणि सुई. ती सुई जशी त्या चुंबकाकडे आकर्षित होते तशी भगवंतांबद्दल भक्ती असावी. शंकराचार्यांनी दुसरा दृष्टांत दिला, पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की हाही दृष्टांत अपुरा. का?
कारण तो चुंबक आणि सुई याच्यामध्ये जर एखादा पडदा धरला तर त्या दोघांचं मिलन होऊ शकत नाही. म्हणून हाही दृष्टांत अपुरा वाटला, तोही बाजूला ठेवला. पुढचा दृष्टांत दिला, साध्वी नैज धवम, पतिव्रता स्त्री. ही पतिव्रता स्त्री त्या कुटुंबामध्ये आपल्या पतीच्या सेवेमध्ये, कुटुंबाच्या सेवेमध्ये जशी एकरूप झालेली असते, बाकी काहीही तिला सुचत नाही, अशी भगवंतांबद्दल भक्ती असावी. हा दृष्टांत दिला. पण काही कालानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा पण दृष्टांत अर्धा आहे. का? ती पतिव्रता स्त्री कितीही त्या कुटुंबाच्या सेवेमध्ये एकरूप झालेली असली तरी महिन्यातले काही दिवस असे येतात की तिच्या मनात असून सुद्धा तिला कुटुंबाच्या सेवेपासून परावृत्त व्हावं लागतं. मनात खूप आहे. म्हणून शंकराचार्यांनी तोही दृष्टांत बाजूला ठेवला आणि पुढचा दृष्टांत दिला बरं का. सिंधुसरिद्वल्लभम. नदी आणि समुद्र, ती नदी समुद्राच्या भेटी करता डोंगरावरून खळखळ खळखळ वाहत जाते आणि ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते, एकरूप होते, तिथलं पाणी कुणी आणलं आणि सांगितलं, बुवा यातलं समुद्राचं पाणी कोणतं, नदीचं पाणी कोणतं, सांगा. सांगू शकता का? सांगू शकत नाही. ती नदी जशी सागराशी एकरूप होते तशी भगवंतांबद्दल भक्ती असावी. तो खरा दास. आमचे गुरुजी सांगतात बरं का इथे, कशी असावी भक्ती हे बरोबर आहे. आणि कशी असावी? लोण्याच्या वड्यासारखी असावी. लोण्याच्या वड्यासारखी म्हणजे कशी? असं मी एकदा कीर्तनात बोललो बरं, मुंबईत कीर्तन, आणि ते कीर्तन बरं असतं, वेळेची मर्यादा असते, त्यामुळे बरं 1.5 तासात सगळं आटपायचं. त्यामुळे इथपर्यंत बोललो, भक्ती लोण्याच्या वड्यासारखी असावी. कशी? ते उद्याच्या पूर्वरंगामध्ये बघूया असं म्हटलं, पूर्वरंगाला फुल स्टॉप दिला आणि पुढचं जे काय होती आख्यान चालू झालं, कीर्तन संपलं. पण कीर्तन संपलं, भैरवी झाली, आरती झाली, प्रसाद वाटला गेला, बाकीचे सगळे निघून गेले बरं का. पण काही 5-6 भगिनी, नुकतंच लग्न झालेलं, विवाह झालेलं, बसलेल्या, कळे ना, नमस्कार केला आणि भगवंताला नमस्कार करून बाहेर येतोय मंदिरातून. या 4-5 जणाला, बुवा म्हटलं मगाशी रेसिपी अर्धी राहिली तुमची. म्हटलं कोणती? लोण्याच्या वड्याची. लक्षात आलं बहुतेक म्हटलं फारसा संबंध कीर्तनशी येत नाही. म्हटलं कशाला हवी? नाही म्हटलं आमचं नवीनच लग्न झालंय. जर समजा ती रेसिपी कळली असती तर आमच्या ह्यानं करून दिली असती ना, तेवढंच प्रेम वाढलं असतं. म्हटलं काय करता? IT मध्ये नोकरीला. ठीक, आता सांगू का? म्हटलं सांगा ना, त्याच्याच करता थांबलो. ठीक आहे म्हटलं, लिहून घ्या. काही कागद पेन वगैरे आहे? कागद पेन काढला. आता म्हटलं बुवा कशाला थांबतो सांगायला, म्हटलं आणखीन थोडं सांगूया. सांगायला सुरुवात केली. म्हटलं हे वडे करत असताना एक लक्षात घ्यायचं बरं का, मी सांगेन तशीच रेसिपी तसंच लिहून घ्यायचं, याच्यामध्ये काहीही काटछाट नाही, प्रश्न विचारायचा नाही. ठीक आहे सांगा. म्हटलं पहिल्यांदा बाजारात जावं लागतं आणि अर्धा किलो लोणी आणावं लागतं, चांगलं भेसळ असता उपयोगाचं. बरं म्हटलं, ते लोणी आणल्यानंतर ते लोणी आणलं की अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं, नंतर फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि 15 मिनटं नॉर्मल टेम्परेचरला आणण्याकरता तसंच ठेवायचं. एकटीनं प्रश्न तोच विचारला. म्हटलं मग ते अर्धा तास फ्रीजमध्ये का 15 मिनटं ठेवलं तर काय होतं? म्हटलं रेसिपी कोण सांगतोय, तुम्ही का? आधीच सांगितलं ना, रेसिपी मी सांगतोय, कुठलाही प्रश्न विचारायचा ना. बरं ठीक आहे. नंतर म्हटलं कधी पोळी वगैरे लाटलीत का? म्हटलं केव्हा तरी आठवड्यातून एकदा वगैरे केव्हा तरी लाटतो. नाही असं नाही. म्हटलं पीठ मळण्याची सवय आहे, कणिक? हो म्हटलं आहे. हां म्हटलं ते लोणी मळायचं त्या कणकेसारखं. बरं मग त्याचे बारीक बारीक गोळे करायचे. ते गोळे करून झाले, गॅस पेटवायचा, त्याच्यावर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तूप घालायचं.
बुवा म्हटलं तूप किती घाला नका 2 किलो. बुवाच्या बापाचं काय जातं. आता अर्धा किलो लोण्याला किती तूप लागेल. ते तूप घालायचं. त्या तुपाला उकळी आली, तूप उकळलं की इकडे जे तुम्ही गोळे करून ठेवलेले असतात ना बारीक बारीक, त्याचे हलक्या हातानं वडे थापायचे बरं का. जोर लावून उपयोगाचं नाही. लोणी हे नाजूक असतं, त्यामुळं वडे फाटण्याची शक्यता. हलक्या हातानं वडा थापायचा. थापून झालं की हलक्या हातानं त्या कढईमधल्या तुपात सोडायचा आणि तो तुपात सोडला रे सोडला की घड्याळाकडे बघायचा. का? त्या घड्याळामध्ये बरोबर 1 मिनिट झालं की तो वडा परतला गेला पाहिजे. आणि परतल्यानंतर तो बाहेर काढायचा आणि कागदावर टाकायचा. अधिकचं तूप तो कागद शोषून घेईल ना, खायला बरं लागतात कुरकुरीत. रेसिपी समजली? समजली. चला, दुसरा दिवस कीर्तनाचा. संध्याकाळी 6:30 पावणे 7 वाजता मंदिरात मी येतो, माझ्या आधी हजर. बुवा म्हटलं रेसिपी चुकली. शक्य नाही. म्हटलं जरा थांबा, नमस्कार करून आलो. काय झालं? म्हटलं रेसिपी चुकली. रेसिपी चुकणंच शक्य नाही. मी सांगितलेली रेसिपी. म्हटलं माझी एकटीची चुकली असती हरकत नाही, सगळ्यांची चुकली. म्हटलं काय काय केलं ते सगळी रेकॉर्ड परत लावली बरं का. जे बाजारात गेल्यापासून ते अगदी त्या गॅस पेटवून तूप ठेवून तुपामध्ये त्या लोण्याचे वडे सोडेपर्यंतची सगळी कॅसेट. आणि म्हटलं बुवा तो लोण्याचा वडा मी तुपात सोडला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे घडा बांधूनच बसलो होतो. घड्याळाकडे बघितलं. मग बरोबर 1 मिनिट झालं आणि कढईकडे जर बघतो तर म्हणाले वडाचं नाही. तेच महत्वाचं ना. तो लोण्याचा वडाचा तुपात विरघळून गेला ना, अशी भक्ती हवी हो इथे. सांगायचं हेच होतं. फक्त काळ वेळ पुरला नाही म्हणून सांगितलं नाही. सांगण्याचं कारण त्या लोण्याच्या वड्यासारखी भक्ती असावी. तो खरा दास आहे. मग असा दास होण्याकरता काय करावं? अहो भगवंतानी अशी योजनाच केली बरं. आम्ही सगळं करतो ना. काल आपण स्वरूपता भक्ती बघितली, मुक्ती बघितली. आज दुसरी बघूया, समीपता. समीपता म्हणजे काय? समीप वास करणं आणि त्याच्याकरता उपवास सांगितला बरं. समीपता मुक्ती मिळवण्याकरता उपवास आहे. भगवंतांच्या जवळ राहायचंय त्याच्याकरता उपवास आहे. ती मुक्ती मिळवण्याकरता किती केलं आम्ही उपवासाची. आमची महिना आधी तयारी चालते बरं का उपवासाची. महाशिवरात्र एकादशी आधी तयारी. वास्तविक त्या दिवशी समीपता मुक्ती मिळवायची आहे. भगवंतांच्या समीप अधिकाधिक कसं राहता येईल त्याच्याकरता उपवास. बाकी सगळं सोडायचं आहे आणि इथं यायचं आहे. जमत नाही आम्हाला. आमचे उपवास वेगळे असतात ना. उपवास म्हणजे समीप राहील असं एका आजीने मला सांगितलं बरं. रोज कीर्तनाला यायच्या म्हणजे कीर्तनाची वेळ 6 ते 7:30. रोज कीर्तनाला यायच्या, पुढे येऊन बसायच्या. अतिशय जबाबदारीनं कीर्तन ऐकायच्या. पण एकादशीला नेमक्या या कीर्तनाला नाहीत, द्वादशीला नाहीत आणि त्रयोदशीला सहज भेटल्या. बाजारात गेलो असता विचारलं, म्हटलं आजी अहो तुम्ही परवापासून कीर्तनाला आलात नाही, रोज येणाऱ्या. म्हटलं एकादशीपासून येत नाही का? बुवा काय सांगणार तुम्हाला? म्हटलं तेच सांगा, का आलात? वेळ आहे, खूप वेळ आहे. 6चं कीर्तन, आत्ता 4:30 वाजले, सांगायला हरकत नाही. म्हटलं बसा. बाकावर बसवलं मला. आपण बसल्या. म्हटलं बुवा मी सांगते, पण गंमत अशी आहे मी सांगत असताना मध्ये प्रश्न विचारू नका बरं. कारण आमच्याकडं एकादशी अशी केली जाते साजरी, आमच्या आजे सासूबाईंपासून चालत आलंय बरं, आत्ताचं नाही. पण त्या परंपरा मी जपते आणि त्याच्यामुळं मला येता आलं. म्हटलं काय परंपरा असतात तुमच्या उपवासाच्या?
आम्ही कीर्तनामध्ये फक्त सांगतो उपवास म्हणजे समीपता मुक्ती मिळवावी, त्या भगवंतांच्या समीप राहावं, त्याच्या जवळ राहावं, त्याच्याकरता उपवास आहे. म्हटलं तुमच्या परंपरा काय असतील तर सांगा. सांगते म्हणा. बसल्या बुवा, सकाळी उठल्याबरोबर आमच्या उपवासाच्या प्रथेला प्रारंभ होतो. आता मला जमत नाही म्हणून उठल्यानंतर थोडा चहा पहिला घेते. पहिल्यांदा आंघोळ केल्याशिवाय घेत नव्हतं. म्हटलं आजी तुम्ही ह्या वयात हे करता, आम्हाला आता बेड टी लागतो, त्याचं काय करता? तोंड धुवायच्या अगोदरच मग काय, मग म्हटलं आमच्या उपवासाची परंपरा सुरू होते. आता यांच्या परंपरेत आपण बसतो का बघायचं. बरं, आमचा उपवास असा आहे का असा आहे सांगितल्याप्रमाणे या आजीने सांगायला सुरुवात केली. बरं का, बुवा चहा घेतला, आंघोळ केली, 8 वाजले आणि 8 वाजता कार्यक्रम चालू झाला आमचा. पहिला कार्यक्रम काय केलं, सुनबाईंनी मुलांना तशी तयारी करून ठेवली होती, त्यामुळे बरं झालं वेळावर सगळं करता आलं. पहिला कार्यक्रम काय केलं, उकडले बटाटे 6, उकडले बटाटे 6, खार का मोज क्या 10, खार का मोज क्या 10, संसता केला पहा सखे बाई उपास मज लागला, किस उपता केला पहा सखे बाई उपास मज लागला. या आजी सांगतायत बरं, 70 वर्षांच्या आजी 8 वाजता पहिल्यांदा बटाटे उकडून खाल्ले. बटाटे उकडतायत तर जरा थंड होत आहेत, सोलून मी खाते म्हणेपर्यंत मध्ये 1.5-2 तास गेले. 10 वाजले. 10 वाजता खारका खाल्ल्या. 10, 11वीला हात लावला नाही बरं का. आजी पण पुढं संपूर्ण दिवस होता हो. कीर्तन 6:30. उपवास म्हणजे भगवंतांच्या समीप राहायचं आहे, त्या भगवंतांचं चिंतन नामस्मरण करायचं आहे. म्हटलं केव्हा केलं बुवा, तुम्हाला आधीच सांगितलं ना, मी सांगत असताना मध्ये प्रश्न विचारायचे नाहीत. ठीक आहे म्हटलं. पुढं काय केलं, 12 वाजले आणि 12 वाजता पुढचा कार्यक्रम सुरू झाला. काय केलं 12 वाजता, माडगा भरून लापशी, घेतली पहा गोडशी, वाडगा भरून लापशी, घेतली पहा गोडशी, साबुदाण्याची खिचडी तशी सखे बाई उपास मज लागला, साबुदाण्याची खिचडी तशी सखे बाई उपास मज लागला. 12 वाजता साबुदाण्याची लापशी केली. बुवा जास्त नाही, वाडगाभर प्याले बरं का. म्हटलं आजी वाडग्याचा आकार केवढा होता, पण आजी माझ्यापेक्षा पोचलेल्या. बुवा कीर्तन करताना म्हटलं मग तुमच्या कीर्तनात डगा असतो का नाही, डगा त्याचा आकार केवढा, आमचा वाडगा केवढा असेल. नंतर काय केलं, कोरलेल्या साबुदाण्याची खिचडी करून खाल्ली. अहो पण म्हटलं तोपर्यंत 1-1.5 वाजला. परत मी तोच प्रश्न विचारला, 6:30चं कीर्तन, आजी तुम्हाला यायला हरकत नव्हती ना कीर्तनाला. कर्म म्हणाले बुवा, काय सांगणार. आमच्या उपवासाच्या परंपरा जपता 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 पित्त प्रकोप झाला, डोकं दुखू लागलं, मळमळू लागलं. मग काय केलं, थोडासा चहा घेऊन बघितला, जमलं नाही. मग तशाच अवस्थेमध्ये बिछाण्यावर पडून राहिले. मग काय झालं,
वा, कीर्तन ऐकते उगीच नाही बरं का. कीर्तन अगदी लक्षपूर्वक ऐकते आणि त्या कीर्तनामध्ये तुम्ही सांगता ना, म्हटलं काय 12 वाजल्यानंतर दिवस बदलतो, एवढं लक्षात ठेवलं. घड्याळाकडे लक्ष होतं, डोकं दुखत होतं, मळमळत होतं, गरगरत होतं, सगळं होतं, पण घड्याळाकडे लक्ष का? कधी 12 वाजता. 12 वाजून 2 मिनिटं झाली, बिछाण्यावरून उठले आणि काय केलं? किचन मध्ये गेले. या उपवासाने मला घाबरा जीव जाहला, या उपवासाने मला घाबरा जीव जाहला. जीव घाबरा गुबरा झाला, वयोमानान जमेना. आणि मग काय केलं? काय करणार? किचन मध्ये गेले, फ्रीज उघडला, फ्रीज मधला डबा काढला, बरं का, मुलांना आणून ठेवलेला होता, बाहेर काढ. शेगडीवर कुकर होता तो उघडला आणि काय केलं? या उपवासाने मला घाबरा जीव जाहला, दही भात म्हणून जेवला सखे बाई उपवास मज लागला, दही भात म्हणून जाबला सखे बाई उपवास मज लागला, दही भात म्हणून जाबला सखे बाई. हा जर आमचा उपवास असेल तर आम्ही खरे दास भगवंतांचे होऊ शकू का? भगवंतांचा दास व्हायचंय असे काही जिन्नस त्या भगवंतांनी तयार केले प्रपंचामध्ये, बरं, की जेणेकरून हा जीव माझ्यापर्यंत येऊच नाही, माझा भक्त होऊ नये याच्याकरता पाच जकारयुक्त असे जिन्नस ठेवले. बरं, त्यातला पहिला ठेवला कुठला? कसं तरी वाटेल थोडं ऐकायला, पण पहिला नंबर दिलाय बरं का. जामातो जठरो जाया. तिनांतच विचार करूया. पहिला ठेवलाय जामात म्हणजे जावई. का? लक्ष तिकडच जावयाकडे. एक जावई हा ग्रहच म्हटलाय बरं का. दशमक ग्रह हा कन्या राशी स्थिता नित्यम जामातो दशमक ग्रह हा. बाकीचे ग्रह परवडले हो. शनी सारखा ग्रह 7.5 वर्ष तुम्हाला त्रास देईल म्हणून 7.5 म्हणतात, पण हा एकदा कन्या राशीत येऊन बसला की आयुष्यभर त्रासच त्रास. कारण कायम रुसलेला, कायम रागावलेला, कितीही दिलं समाधान आहे, माझ्या पदार्थ नाही. बरं का, आमच्या गोव्यातले कवी आहे, त्यांनी मुद्दाम त्याच्यावर एक पद लिहिलं बरं का, कविता की जामात. तो जावई यायचा म्हटला घरामध्ये का सासूबाईंची केवढी तगमग चालू होती. लक्ष बाकीकडं नाही, जावई यायचे आहे. मग काय करावं, जावयाकरता काय काय करावं आधीपासूनच ठरवतायत. बरं, आमच्या मडकईकर काकांनी त्याच्यावर कविता की जावयावर काय अवस्था होते, बाकी सगळं विसरतात. बरं का, मग भगवंत आमच्याकडे लक्ष देईल का? ते म्हणाले जावई यायचा झाला की सासूबाईंना कुठं ठेवू कुठं नको, काय करू काय नको अशी अवस्था होते. ती सासूबाई घरामध्ये आपल्या जावेला सांगते. बरं का, काय खूप दिवसांनी जावई येतोय, काय करायचं. काही शब्द याच्यातले न कळण्यासारखे आहेत. बरं का, गोव्यातले शब्द आहेत. पहिले जे 2 कडवे आहेत मी म्हणत नाही का, इथं उभं राहून ते म्हणू नये आणि पुन्हा आपण ब्राह्मण म्हणून. पण परिस्थिती अशी होती, ती आपल्या जाऊबाईंना सांगते काय,
गोव्यातले सगळे प्रकार आहेत बरं काय, माहिती असतील आपण. पण ती सासू आपल्या जावेला सांगते जावं येणार आहे बरं का, तो रागावता नाही, तो प्रसन्न राहिला पाहिजे. काय कर, लय दिसानी जावई इलो, लय दिसानी जावई इलो, जाये काजी भाज गे, लय दिसानी जावई इलो, जाये काजी भाज गे, ससले ससले जयकारी तुकडे आमका ठे गे, लय दिसानी. तू जावई यायचंय त्याच्याकरता काय कर, काजी भाजून ठेवणार. आणि काजू भाजल्यानंतर काय कर, ससले ससले त्या काजी, ससले म्हणजे अखंड काजू, ते अखंड काजू कर बाजूला काढून त्याला ठेव का, रागवेल नाही. आणि जे तुकडे होतील ना आमच्याकरता ठेव. किती तगमग आहे जावया करता. भगवंताने तो जिन्नसच असा ठेवून दिला बरं, त्याच्या पुट्टीच घुटमळत राहतात, त्या भगवंतांकडे लक्षच जात नाही. तुकडे आमका ठे गे, लय दिसाने जावई इलो, लय दिसाने जावई इलो, जाये धोंडास काढ गे. धोंडास प्रकार बऱ्याच जणांना माहिती असेल, काकडीपासून तयार करतात बरं का. आता बऱ्याचशा ठिकाणून तो गायब झाला का, खटपट जास्त करावी लागते. पण गोव्यात अजून आहे बरं, ती आपल्या जाऊबाईला सांगते जावई यायचे आहेत बरं का, पण धोंडाच करायचं. पण काय करायचंय, रागावतो नाही. लय दिसानी जावई इलो, जाये धोंडास काढ गे, चांगला चांगला त्या कादी जळक्या आमका ठे गे, लय दिसानी. काय काय प्रकार करायचे सांगते, पण ती केल्यानंतर सुद्धा काय करायचं का, जावई रागावता नाही. लय दिसानी जावई इलो, जाये घावने काढ गे, सळसळीत जगादी चिकट आमका ठे गे, लय दिसानी जावई इलो, जाये आंबे काढ गे, हापूस पायरी जगादी घोटा आमका ठे गे, लय दिसानी. घोटा म्हणजे झाडी आंबा आपल्याकडचा बरं, गोव्यात त्याला घोट म्हणतात. त्याला चांगले ठेव जावयाला, रागावतो नाही. पहिला जामई, किती त्याच्या भोवती फिरत राहतं कुटुंब. तर भगवंताला विसरलं. दुसरा जठर, काल बोललो, जास्त बोलत नाही. किती टन आत्तापर्यंत ज्या जठरामध्ये अन्न घातलं, हिशोब आहे. त्याच्याकरता जन्म झाला का. पुढचा त्याच्याबद्दल बोलायलाच नको. जाया नाम स्त्री, नाम पत्नी, नाम दारा, नाम बायको. काय असतं, लग्न झाल्यानंतर बदलतो बरं का. माफ करा बरं का बोलतो, कदाचित वाईट वाटेल, पण गाणं आहे त्याच्यावर. आई वडिलांच्या आज्ञेत असलेला पण बायको रुसली, समजूत काढायला गेला, सांगितलं आत्ताच्या आत्ता वेगळं व्हायचं, मला राहायला जमणार नाही एकत, नसेल आत्ता चालले, यानं सांगून टाकलं बरं का. गाणं आहे, मी गाणं म्हणत नाही. काय सांगितलं, मला नको बाप, तुला नको सासरा, तुझा मला आसरा बायको ग. मला नको आई, तुला नको सासू, आपण दोघंच असू बायको ग. मला नको भाऊ, तुला नको धीर, तुझा मला धीर बायको ग. आणि मला नको बहीण, तुला नको नणंद, आपुलाची आनंद बायको ग. अवस्था होते ना. जाया, तिनांचाच विचार आपण घेऊया. पण असे हे जिन्नस ठेवून दिलेत भगवंतानं. अरे पण त्याचा दास होण्याकरता जन्माला आलोय, आटपणार आहे, पण हे जन्म मृत्यूचं चक्र थांबावं, कुठंतरी थांबलं पाहिजे, त्याच्याकरता प्रयत्न करायचा आहे ना. त्याच्याकरता दास व्हायचा आहे. त्याचा दास होण्याकरता काय करावं.
रत्नाकरोऽस्ति सदनं गृहिणी च पद्मा हिंदेयमस्ति वरदे करुणार्णवाय राधा गृहीत मनसा मनसोऽस्ति दैन्यं दत्तं मया मम मनस्तदिदं गृहाणः. दास होण्याकरता बाकी काहीही करण्याची गरज नाही बरं, इतकं सोपं आहे. त्यानं आपल्याला माझं म्हणावं, आटापिटा करण्याची तर अजिबात गरज नाही. किती सोपं आहे. रत्नाकरोऽस्ति सदनम, रत्नाकरात राहतो, रत्नांचं आगर आहे समुद्र, तिथंच ज्याचं वसती स्थान आणि प्रत्यक्ष लक्ष्मी माता पायी चेपण्याकरता बसले आहेत, त्यांना आम्ही काय देणार आहोत? सगळं त्याच्याकडे आहे, सगळंच आहे. मग काय द्यायचं? दास होण्याकरता. किती सोपं आहे बघा, सगळ्यांना जमण्यासारखं आहे बरं, काहीही कठीण नाही. आत्ता सांगितलं ना, लगेच तुम्ही देऊन टाका, इतकं सोपं. काय करायचं? रत्नाकरोऽस्ति सदनं गृहिणी च पद्मा, अशा त्या भगवंतांना आम्ही काय देणार आहोत? सगळंच त्या भगवंतांकडे आहे असं जरी म्हटलं ना, प्रत्यक्ष रत्नाकरात राहतोय, लक्ष्मी पाय चेपण्याकरता बसले असं असलं तरी एका गोष्टीची कमतरता त्याच्याकडे आहे, एकच गोष्ट त्याच्याकडं. आणि जी गोष्ट नाही देऊन टाका. अप्रूप वाटतं का नाही? आपल्या घरामध्ये एखादी वस्तू नसेल, एखाद्यानं दिली तर आम्हाला बरं वाटतं का नाही, माझ्याकडं नव्हती यानं दिली, बरं रोज आठवण काढतो आपण. पण समजा आपल्याकडे एखादी वस्तू आहे आणि दुसऱ्यानं तीच वस्तू परत दिली तर घेत नाही असं होत नाही बरं का, घेतो आपण. पण घेतल्यानंतर ती खोक्यात घालायची आणि कुठंतरी माळ्यावर टाकून द्यायची, आठवण सुद्धा राहत नाही. मग जी वस्तू नाही ती देऊन टाक, प्रश्न मिटला. रत्नाकरात राहून सुद्धा प्रत्यक्ष लक्ष्मी माता पायी चेपण्याकरता बसलेल्या असून सुद्धा सगळं त्याच्याकडं आहे, पण एका गोष्टीची कमतरता नाही. कोणती वस्तू नाही? राधा गृहीत मनसा मनसोस्ति दैन्यम, मनच त्या भगवंतांकडं नाही आहे हो. 8व्या अवतारामध्ये त्या राधेनं ते मन चोरून नेलंय, तेव्हापासून मनाचं दैन्य त्या भगवंतांकडं आहे. मग त्याच्याकडं मन नाही, देऊन टाका. मग किती सोपं आहे, मनच देऊन टाकायचं, प्रश्न मिटला. बाकी काहीच देण्याची गरज नाही. आणि एकदा का मन दिलं की तो म्हणतो हा माझा आहे. आणि काय हवं आम्हाला? दास होण्याकरता. किती सोपी गोष्ट आहे ना. प्रपंचामध्ये विखुरलेलं सगळं मन एकत्र करायचं आणि इथं आणून टेकवायचं. आहे सोपं? नाथ महाराज म्हणाले बरं का, तुम्ही सांगताय. आकाशाची करवेल चौघडी, मेरू पर्वत बांधवेल पुढी, शून्याची मोडवेल नरडी, मनाच्या अनिवार खोडी नावरती. या 3 गोष्टी एक वेळ करता येतील, नाथ महाराज म्हणाले. पण मनाला आवरणं प्रपंचामध्ये विखुरलेलं आणि इथं आणून चिकटवणं एवढं सोपं नाहीये. ते मन इथं आणून टेकवायचं आहे आणि त्या भगवंतांचा दास व्हायचं. बस. दास म्हणजे पुढं पुढं करणारा नव्हे बरं. पुढं पुढं करणारे आता खूप झाले, त्यांना चमचे म्हणतात. दास म्हणजे मालकाच्या आज्ञेमध्ये, मालकानं सांगितल्यानंतरच पुढं येणं. म्हणून दास्य भक्तीचं उत्तम उदाहरण मारुतीराय. मारुतीरायांसारखा दास दुसरा कोणीही झालेला नाही. पण म्हणून मारुतीरायांनी कधी पुढं पुढं केलं का? एक दृष्टांत आपल्या समोर माहिती आहे, आपण सगळे जाणकार आहात. आणि आमच्या गुरुजींची कीर्तन इथे झालेत, इथे मी काही कीर्तन करणार आहोत? अर्थात जे काही आम्ही बोलतोय त्यांचीच कृपा आहे, त्यांच्याकडूनच मिळालं. आणि हे आमचं भाग्य की या पठडीचं मिळालं. सगळ्यांनाच मिळतं असं नाही. सांगण्याचं कारण, युद्ध चालू आहे
आणि त्या इंद्रजितानं त्या लक्ष्मणावर शक्तीचा प्रयोग केलाय. लक्ष्मण बेशुद्ध पडला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतायत, पण तो शुद्धीवर येत नाहीये. वाईट वाटत. डोळ्यामधून पाणी चालू झालंय. लक्ष्मणा, अरे अयोध्येला गेल्यानंतर मी माझ्या मातेना काय उत्तर देऊ? शोक करता. आणि एवढ्यात विभीषण त्या ठिकाणी आले आणि विभीषणने सांगितलं की म्हटलं याला आता शुद्धीवर आणण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, पण तो प्रयत्न करण्यापूर्वी सुद्धा काय प्रयत्न करावा हे सांगणारे त्यावेळेचे प्रसिद्ध वैद्य सुषेण नाव त्यांना लंकेत आहे, त्यांना आणावं लागेल. कोणी जायचं? प्रत्येकाला विचारतायत, कुणीही तयार नाही. मारुतीराय बाजूला बसलेली. सगळ्यात शेवटी हाक मारली. मारुते जवळ आले. काय? असं असं काम आहे. जाल? हो. निघालेत. क्षणाचाही विलंब लावला नाही. लंकेत गेलेत. सुषेण वैद्याचा महाल शोधून काढला. सुषेण वैद्यानं हाक मारली. सांगितलं चला व्हिजिटला न्यायला आलो. कुठं जायचं? सांगितलं येणार नाही. का? आम्ही विरोधी पक्षातले आहोत. आता ते असते तर गेले असते बरं, पण त्यावेळेचा खंदा समर्थक, स्वामनिष्ठा होती, स्वाभिमान होता. आम्ही फक्त वर्षापुरता काढतो बरं का स्वाभिमान. वर्ष झालं की संपलं. येणार नाही. का? आमचा पक्ष वेगळा आहे. पक्षश्रेष्ठींना कळलं तर म्हटलं आमचं काही खरं नाही. ऐकलं. आणि हनुमंताने काय केलं? सुषेण वैद्याच्या महालाचे दरवाजे खिडक्या सगळ्या बंद केल्या आणि वाड्यासह त्या सुषेणाला उचलून आणला इकडे. आता आणला म्हटल्यानंतर काय करता? नाईलाज झाला. नाडी बघितली आणि सांगितलं सुषेणाभिलानी महावैद्य राणा. त्यावेळेचा प्रसिद्ध वैद्य आहे बरं. म्हणे याम चत्वारी आयुष्य दान. नाडी बघितली आणि सांगितलं 4 याम आयुष्य शिल्लक राहिले. 4 याम म्हणजे प्रहर. 4 प्रहराचं आयुष्य याचं शिल्लक राहिलेलं आहे. आणि या 4 प्रहरामध्ये जर द्रोणागिरीवरची संजीवनी वनस्पती मिळाली तर याचं जीव वाचू शकेल. काम झालं. प्रभू रामचंद्रांना राग आलाय बरं. हे ऐकलं. 4 प्रहराचं आयुष्य शिल्लक आहे हे ऐकलं. राग आला आणि प्रभू रामचंद्रांनी तिचं युद्धाला प्रारंभ केलाय बरं. किती युद्ध केलं? अर्धा प्रहर युद्ध केलं. पण त्या अर्ध्या प्रहरामध्ये पराक्रम किती केला? नागानामयुतम तुरंगनियुतम सार्धम रथानाम शतम पत्नीनां नवकोट सैन्यपतने एकं कबंधं रणे एवं कोटि कबंध नर्तन विधौ किंचिध्वनि किंकिणैः यामार्धं करुणानिधे कोदंड घंटारवः राजाधिराज रामचंद्र महाराज की. अर्धा प्रहर युद्ध केलं आणि त्या अर्धा प्रहरामध्ये काय पराक्रम केला त्याचं वर्णन आहे बरं. नागानामयुतम तुरंग नियुतम सार्धम रथानाम शतम पत्तीनां नवकोट सैन्य पतने एकम कबंधम रणे एवं कोटि कबंध नर्तन विधौ किंचिध्वनि कंकणैः यामार्धम करुणानिधे रघुपते कोदंड घंटारवः. प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये जे धनुष्य होतं ना त्या धनुष्याला घंटा होता बरं, बारीक बारीक. आणि नियम असा ठरलेला होता की हे जे पहिलं म्हटलं ना मी
आता याचं स्पष्टीकरण केलंच पाहिजे का? माहिती आहे, आपण सगळे जाणकार आहात, अनेक कीर्तनं ऐकलेली आहे. नागानामयुतम तुरंग नियुतम सार्धम रतानाम शतम पत्तीनाम नवकोट सैन्य पतने. एवढं झालं की एकम कबंधम रण, एक कबंध येऊन त्या रणांगणात नाचायचा. कबंध म्हणजे ज्याला शिर नाही, मस्तक नाही, नुसतं धड, ते येऊन नाचायचं. एवढा हिशोब पुरा झाला काय बरं का. आता गंमत अशी आहे बरं का, सांगायला हरकत नाही, पण सगळंच जर बुवाने सांगितलं तर श्रोत्याने काय करायचं, थोडा विचार केला पाहिजे ना. नागानामयुतम तुरंग नियुतम सार्धम रथानाम शतम पत्तीनाम नवकोट सैन्य पतने एकम कबंधम रणे. नाही कळलं, नाही समजलं, उद्या विचारा, सांगेन. एवम कोटी कबंध नर्तन विधौ. असे 1,000,000 कबंध जर तिथे येऊन नाचायला लागले तर त्या प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याला लावलेल्या घंटा होत्या ना, त्या किंचित किणकिण अशा वाजायच्या. म्हणजे समजायचं एवढा हिशोब पुरा झाला, एवढं सैन्य गेलं. पण ह्या अर्धा प्रहरामध्ये प्रभू रामचंद्रांनी जे युद्ध केलं ना, त्याच्यात काय झालं? कोदंड घंटा रवाहा. घंटा घणघण 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 वाजू लागल्या. म्हणजे काय पराक्रम केला असेल. अर्धा प्रहर गेलाय, प्रभू रामचंद्र भानावर आलेत. अरे 4 प्रहराचं आयुष्य लक्ष्मणाचं शिल्लक आहे, त्याच्यातलं अर्धा प्रहर मी युद्ध केलंय, म्हणजे अर्धा प्रहर गेला. 3.5 प्रहर, आणि या 3.5 प्रहरामध्ये ही संजीवनी वनस्पती आणायची. काय करावं? प्रत्येकाला विचारतायत बरं का, नल नील अंगद प्रत्येकाला विचारतायत. म्हटलं तुम्ही जाऊन याल का, तुम्ही जाऊन याल का? तर प्रत्येकाची माना खाली. काहीतरी उत्तर द्या. म्हटलं कळलं, नका बोल. लांब बसले होते बरं का, तोपर्यंत अजिबात हालचाल केलेली नाहीये. नामस्मरण चालू आहे, लांब बसलेत, काय चाललंय बघतायत. आणि सगळ्यात शेवटी प्रभूने हाक मारली, मारुते पुढे आले. काय सगळी गोष्ट सांगितली. आणि त्या द्रोणागिरीवरची ती संजीवनी वनस्पती आणायची. किती वेळ लागेल जाऊन यायला? यानं विचारलं, याने म्हटलं काय काय ती उत्तरं दिली. एकानं सांगितलं 2 दिवस 2 रात्री, एकानं सांगितलं 4 दिवस 4 रात्री, एखादा म्हणाला मला 1 दिवस आणि 1 रात्र तरी लागेल, कारण जवळ नाही आहे. तू किती वेळा जाणशील? आत्मविश्वास किती आहे बघा. मारुतराने विचारलं, म्हटलं तुमची अपेक्षा काय, किती वेळात यावं? पुन्हा प्रभूने विचारलं, म्हटलं तू सांग किती वेळात येशील? आणि मारुतरायांचं उत्तर आहे बरं का, दास याला म्हणतात, तैलाग्रे सर्ष पार्श्व स्फुट नरवा परत तत्र गत्र त्वचैमी. किती वेळात जाऊन येईल त्याचं वर्णन आहे बरं का. तैलाग्रे सर्षपास. हनुमंतांनी सांगितलं, म्हटलं इथं 3 दगड मांडा, चूल तयार का, विस्तव पेटवा, कढई ठेवा, त्याच्यात तेल घाला, आणि ते तेल उकळी फुटल्यानंतर सर्षप म्हणजे आपल्याकडं मोहरी म्हणतात, पण गोव्यात या मोहरीला चांगला शब्द आहे बरं का, सासवा. कशा तडतडतात ना, त्यामुळे अगदी व्यवस्थित शब्द प्रयोग वापरा. मारुतीरांनी सांगितलं, ते सरशपती मोहरी त्या उकळत्या तेलात टाकल्यानंतर ते तडतडायला जेवढा वेळ लागेल ना, तेवढ्या वेळात जाऊन येतो. काय आत्मविश्वास आहे. दास हाय, असा दास त्या भगवंतांचं व्हायचं आहे. आणि असं दास झाल्यानंतर भगवंत काय करतात? चरित्रभाग बघायचा आहे. आज थोडा मोठा आहे बरं, कारण आज पूर्ण आख्यान संपवायचं, उद्याला ठेवायचं नाही, असा एक मानस आहे. त्यामुळे 5-10 मिनिटं मागे पुढं होऊ शकेल. अगदी कटोकट 12ला संपेलच नाही सांगता येत, आणि 12 वाजवणार बुवा नाहीत निश्चित. त्यामुळं पूर्वरंगाला इथं फुल स्टॉप देऊया. भगवंतांचा दास व्हायचा आहे, आणि दास झाल्यानंतर भगवंत काय करतात चरित्र भागात बघायचं आहे. मूळ पदामध्ये आमच्या उद्धव चिदघन स्वामींनी आम्हाला उपदेश केला.
दासांचा अभिमानी हरी हा, दासांचा अभिमानी हरी हा, दासांचा अभिमानी हरी हा. जननी जनका सोडून गेला, जननी जनका सोडून गेला, नंदाच्या सदनी हरी हा, दासांचा अभिमान, दासांचा अभिमान. आवडीने बहु गोडे खाई, आवडीने बहु गोडे खाई, आवडीने बहु आवडीने बहु गोडे खाई, दासांचा अभिमान. भवचिति घन स्वामी रमा, भवचिति घन स्वामी रमापती विसरना ध्यानी, दासांचा अभिमानी हरी हा, दासांचा अभिमानी हरी, दासांचा 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 अभिमान.